12:30-1 वाजले. हो. आमचं देवीचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं, तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही चाललोय पुढे तुळजापूरच्या दर्शनाला. तर रस्त्यात भूक लागली आहे, तर आता थांबलो आम्ही. कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं की आमचं योगेश्वरी देवीचं दर्शन झालं. दुपारी साधारण 12-12:30 वाजले होते आणि आता आम्ही पुढे तुळजापूरला जाण्यासाठी निघालो होतो. पण मग सकाळी फक्त नाश्ता केला होता, त्यामुळं दुपारचं जेवण पण करायचं होतं. त्यामुळं मग आम्ही रस्त्यात तुम्ही बघताय की एका हॉटेलला थांबलो, हॉटेल सह्याद्री म्हणून. आणि खूप छान हॉटेल होतं ते पण. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ. तर आता साधारण 12:30-1 वाजले. हो. आमचं देवीचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं, तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही चाललोय पुढे तुळजापूरच्या दर्शनाला. तर रस्त्यात भूक लागली आहे, तर आता थांबलो आम्ही हॉटेलमध्ये. आणि इथे बघताय मस्त क्यूट असे चायवाले अंकल आहे, त्यांच्या हातात चहाचा कप आहे. म्हटलं यांच्यासोबतच आता आपण इंट्रो करू. तर चला, आता मस्त भूक लागली आहे, काहीतरी खाऊया. खरंच खूप लागले. आणि आमचं लुक बघा, आता आम्ही साडी चेंज केली आहे. चेंज केली परत साडी. तर अजून पुढे तुळजापूरला जायला अजून 2-3 तास लागणार आहे. म्हटलं आधी खाऊ आणि मग जाऊ. चला. हॉटेलला आम्ही थांबलो आणि तुम्ही इकडे बघताय की गणेश भाऊ ते पण गाडीतून उतरले होते. मिस्टर आणि शुभम भाऊ तर हॉटेलमध्ये चौकशी करण्यासाठी गेले होते, म्हणजे तिथं आता सध्या कोणतं जेवण आहे लगेच तयार, कारण आम्हाला लगेच निघायचं होतं. तर ते तिथे चौकशी करत होते. तोपर्यंत गणेश भाऊ आणि मी गाडीतून सामान काढत होतो. जसं तुम्ही बघितलं की आम्ही निघताना चटणी वगैरे सोबत बनवून घेतलेल्या होत्या. त्यामुळं मग पोळ्या पण बनवून घेतलेल्या होत्या म्हणजे दुपारसाठी. तू इकडे आहे ना, पहिले हे काय मागवते ते मागवून नंतर हात धुवायला जाण्याचं काय. मी मागवतो शेवगा फ्राय आणि मटकी फ्राय. मटकी फ्राय, शेवगा फ्राय. हॉटेलला काय खातं? तुला जर शेवग्याच्या शेंगा खायच्या असं मला शेवगा भद्रा मारुतीला पंचवटी हॉटेलला मला भूक लागली, काहीतरी मागवा आता. पण हॉटेलला आल्यासारखी भाजी मागवा बरं का. दाखव इकडे. आता केव्हा तुमच्या गावाकडे होतं ना, मी बघितलंच नाही. त्याला ऐक ना, आमच्या हातात होतं. मला काय सांगत होता माहिती का, शुभम भाऊ तुला उपवास आहे. मी आता फ्रेंच फ्राईड. अरे मी पण खाईल तुझ्यातून. वेळेवरती कॅन्सल होईल म्हटलं, त्याच्यापेक्षा नाही त्याला येऊ द्या म्हटलं. चटपटा. तर ऑर्डर काय द्यायची याच्यावरून तुम्ही बघितलं मिस्टर आणि गणेश भाऊंचं चाललं होतं. आणि इकडे पूजा बघा गॉगल लावून फोटो काढत होती, पण गणेश भाऊ फोनमध्ये बघून केस सेट करत होते त्यांचे, आणि पूजाला असं वाटत होतं की फोटो काढताय. त्यानंतर मग ऑर्डर यायला थोडा वेळ होता, तर आम्ही घरून चटणी आणि पोळी आणलेली होती, तर थोडी ती पण खाल्ली. आणि इकडे शुभम भाऊंना उपवास होता, त्यामुळं मग त्यांनी बटाटा फ्राय म्हणजे ते आपले फिंगर चिप्स असतात ते मागवले. त्यानंतर तिथे मसाला पापड पण मागवला होता आम्ही उडदाचा, आणि छान होती टेस्ट. स्वयंपाक पण छान होता, म्हणजे सर्वांना आवडला. आणि आम्ही रोट्या 1-2च मागवल्या होत्या, कारण पोळ्या पण सोबत आणलेल्या होत्या. आणि पूजाला पण रोटी वगैरे खायची नव्हती मैद्याची, त्यामुळं मग तिने पण पोळीच खाल्ली आणि तिने दाल खिचडा खाल्ला. त्यानंतर वरण म्हणजे आपण दाल पण ऑर्डर केलेली होती, त्यामुळं मग तिने ते खाल्ली. आणि घरच्या पण चटण्या वगैरे सोबतच होत्या आमच्या. त्यानंतर मग आम्ही दाल खिचडा पण खाल्ला, आणि दाल खिचडा अगदी साधाच मागवलेला होता, त्यामुळे तो पण खूप छान लागला. आणि तुम्ही याआधी 2-3 दिवसापूर्वी रील बघितली असेल आमची, तर ती रील पण आम्ही ह्याच हॉटेलच्या बाहेर शूट केली होती, आणि तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं तिला पण, तर सर्वांचे धन्यवाद त्याबद्दल. तर ह्या हॉटेलच्या बाहेरचा ॲम्बियन्स पण खूप छान होता, त्यामुळं मग आम्ही दोघींनी तिथे मस्त रील शूट केली होती ती. त्यानंतर मग आम्ही पुन्हा आता निघालो होतो तुळजापूरच्या दिशेने. तर तरी तुळजापूरला जायला आम्हाला 2 ते 3 तास लागले तिथून. इकडे शुभम भाऊ पुढे बसलेले होते, तर आपला लाडू पण त्यांच्यासोबत मस्त खेळत होता.
आणि आता तुळजापूरला पण पोहोचलो होतो आम्ही. गाडी पार्किंग वगैरे केली. त्यानंतर सर्वांना म्हणजे तरी 5-5:30 वाजले होते आम्हाला पोहोचता तिथे पोहोचल्यानंतर सर्वजण फ्रेश झाले आणि त्यानंतर मग इकडे पूजाने अननसचं पॅकेट घेतलेलं होतं. तिथे कट करून मिळतात ते बाउल, तिथे घेतलं होतं ते. आणि इकडे आम्ही चहा प्यायला बसलेलो होतो. तर पूजाला चहा घ्यायचा नव्हता त्यामुळं मग आम्हीच बसलो होतो, मिस्टर, मी, शुभम भाऊ आणि गणेश भाऊ आम्ही. त्यानंतर मग चहा वगैरे घेतला, कारण चहा पिल्यानंतर एवढं लांब गाडी चालवत आलेले होते त्यामुळं थोडंसं आळसपणा येतो आपल्याला. त्यामुळं मग थोडं चहा पिल्यानंतर फ्रेश वाटतं, त्यामुळे चहा घेतला. पोळी घ्यायची पहिले पिठावरची पावडर घ्यायला बिना मेकअपचा बघा कसा आहे. मग मी पण बिना मेकअपचा. बिना मेकअपचा आहे. मी मेकअप केलाय का? नाही ना. फाउंडेशन लावलं काय सकाळी तुम्ही पण मेकअप केला होता. चल रे काय मग काय आम्ही काय पार्लर मध्ये गेलो होतो का? तुम्ही फाउंडेशन. तर तुम्ही बघितलं की आमचं इकडे ना मेकअपवरून थोडं डिस्कशन चालू होतं, मस्ती मजाक. त्यानंतर मग चहा घेतला. चहासोबत म्हणजे येता येता थोडी भूक पण लागली होती, तर मग चहासोबत डोनट वगैरे खाल्ले. आणि पूजा बघत होती दुकानात. मम्मींचा पण चहा वगैरे पिऊन झाला. त्यानंतर मग आम्ही निघालो आणि जाताना तुम्ही बघताय की साईडला सर्व म्हणजे दुकानं होते. तिथे सर्व ओटी भरण्याचं सामान, साडी वगैरे सर्व तिथेच मिळतात. पण मग आम्ही घरूनच साडी वगैरे घेऊन आलेलो होतो देवीला, त्यामुळं आम्ही साडी तर काही घेतली नाही तिथे. तर इकडे मम्मींना बांगड्या पण भरायच्या होत्या, तर मम्मींनी आधी बांगड्या भरून घेतल्या काचेच्या. त्यांनी घातलेल्या होत्या पण मग त्या प्लास्टिकच्या होत्या, त्यामुळं मग तिथे जाऊन त्यांनी काचेच्या बांगड्या भरल्या. आणि ते शुभम भाऊ आणि मिस्टरांनी ना तिथे तो एक मोठा वाघ विकायला होता, तर त्याच्यासोबत फोटो काढत होते ते. आम्ही आता निघालो होतो मंदिराकडे जाताना, पण मिस्टरांना इकडे खेळण्याचं दुकान दिसलं, तर ते लाडूसाठी खेळणं बघत होते. ते वाजवायचा जो डक होता तर इकडे खेळण्यांची दुकानं भरपूर होते, तर ते फक्त खेळण्यांचेच दुकानं बघत होते की लाडूसाठी आपल्या काय घेता येईल. तर ते बघून झालं आणि आता आम्ही निघालो. आणि मंदिराच्या बाहेरच आम्हाला गजरेवाली मावशी पण दिसल्या. तर मम्मी तिथे विचारत होत्या गजरे म्हणजे काय कसं आहे. तर तिथे 30 रुपयाला 2 गजरे होते. तर आणि गजरे पण मोठे होते, त्यामुळं मग आम्ही तिघींनी पण गजरे घेतले मस्त. आणि गजरे लावल्यानंतर एक वेगळाच लुक येतो. तर गजरे घेऊन झाल्यानंतर ह्यावेळेस आम्ही उभे गजरे लावले, नाही तर तुम्ही दरवेळेस बघता की आम्ही गजरे थोडे वेगळ्या पद्धतीने लावतो. तर इकडे गणेश भाऊ पूजाला गजरा लावत होते आणि पूजाने पण मम्मींना गजरे लावून दिले. इकडं मिस्टरांनी पण मला गजरा लावून दिलेला होता. आणि छान वाटतं गजरा लावल्यानंतर, एक वेगळाच लुक येतो. आणि आम्ही पण निघतानाच म्हणजे योगेश्वरी देवीवरून निघतानाच आम्ही साडी चेंज केलेली होती, त्यामुळे तुम्हाला इथे साडी तुम्हाला वेगळी दिसते थोडी. तर आम्ही ह्या ज्या देवींच्या वेळेस पैठणी घेतलेल्या होत्या दोघींनी, तर आज एक्सचेंज करून घातलेल्या होत्या, तर त्या घातल्या. आणि थोडं पुढं गेल्यानंतर जर कोणी तुळजापूरला आलं असेल तर त्यांना माहिती असेल की तुळजापूरला गेल्यानंतर ह्या हिरव्या बांगड्या घातल्या जातात. तर तिथं पुढे गेल्यानंतर आम्ही तिघींनी पण त्या बांगड्या घातल्या. तर खूप छान म्हणजे हिरवा चुडा तर ऑलरेडी घातलेलाच होता, पण त्यानंतर त्या तीन बांगड्या पण घातल्या. तर असं म्हणतात की त्या मंदिरात जाण्याआधी त्या बांगड्या घालाव्यात, चांगलं असतं. तर बांगड्या घातल्या आणि साधारण 6:15 वाजत आलेले होते. तुम्हाला वातावरणावरून कळत असेल, अंधार पण पडत चाललेला होता. आणि आम्हाला इकडे नारळ घ्यायचं होतं, कारण नारळ आम्ही सोबत आणलेलं नव्हतं. तर दुकानातून नारळ वगैरे घेतलं. आणि पूजाला पण पूजाच्या मम्मीसाठी ओटीचं सामान घ्यायचं होतं, तर तिथून आम्ही ओटीचं सामान घेतलं आणि आता निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी. तर मंदिरात जाण्याआधी रस्त्यात आम्हाला एक वासुदेव भेटले, तर मम्मीने त्यांना पैसे दिले आणि त्यांनी मस्त गाणं म्हटलं. तर बाळावरूनच त्यांनी गाणं म्हटलं, त्यामुळं खूप छान वाटलं. गाणं वगैरे बोलले. त्यानंतर मग आम्ही आता मंदिरात निघालो आणि दिवे पण लागले होते, कारण अंधार पण पडत चाललेला होता. तर आम्हाला रात्री खूप उशीर झाला तिकडे जायला.
सोडून गेले पुढे निघून गेले. पुढे निघून त्यानंतर तुम्ही व्हिडिओ काढा. ते पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे. हा आणि असं म्हणताय की बाळासोबत मला डायरेक्ट दर्शन आहे, तर बघू आता काय होतं. गर्दी भरपूर आहे ना. हा. मंदिरात जाण्याआधी आम्ही आधी गोमुखाचं दर्शन घेतलं. असं म्हणतात तिथे आंघोळ केल्यानंतर मग पुढे जायचं देवीच्या दर्शनासाठी. पण आम्ही आंघोळ तर काही केली नाही, फक्त हातपाय धुतले तिथे आणि डोक्यावर पाणी घेतलं. पण तुम्ही बघताय की तिथे खूप सटकाळी जागा होती आणि एक जण तिथे ना पाय सटकून पण पडला. म्हणजे अक्षरशः भीती वाटत होती, कारण खूप सटकाळी पण जागा होती आणि अचानक फोनचा कॅमेरा ऑन होता, त्यामुळं ते फोनमध्ये आलं. तर तिथे आम्ही हातपाय धुतले आणि पुढे निघालो. सर्वात आधी मंदिरात जाण्याच्या आधी तर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेरच आहे. त्यानंतर मग मध्ये गेलो आणि असं तिथे म्हणत होते की बाळासोबत बाळाच्या आईला पण लगेच 5 ते 10 मिनटाच्या आत दर्शन होतं. त्यामुळे पूजा, मम्मी आणि म्हणजे आम्ही सर्वजण आधी मंदिराच्या त्या साईडला गेलो जिथून पूजाला लगेच दर्शन होणार होतं. आणि त्या दिवशी ना खूप जास्त पोलीस बंदोबस्त होता, कारण कोणीतरी मोठी व्यक्ती किंवा पॉलिटिशियन येणार होतं तिथं, त्यामुळं पोलिसांचा पण खूप बंदोबस्त होता. ते झाल्यानंतर तिथे गेलो, पण मग त्यांनी फक्त पूजा आणि बाळालाच मध्ये सोडलं. तर त्यांचं तर लवकर दर्शन झालं, अगदी 5 ते 10 मिनटातच त्यांचं दर्शन झालं आणि ते लगेच आले. आणि आम्हाला मात्र 3 ते 4 तास दर्शनासाठीच लागले. तर तुम्ही इकडे बघताय की किती गर्दी होती. आम्ही सर्वजण रांगेने दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी. तर गर्दी बघू शकता. असे 3 हॉल होते आणि हे एका हॉलमधून बाहेर पडण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला आम्हाला तिथे, कारण खूप जास्त गर्दी होती. आणि त्यातल्या त्यात तिथे शाकंभरी नवरात्र चालू होणार होती. त्याआधी देवी निद्रा अवस्थेत होती, त्यामुळं देवीचं दर्शन तर असं समोरून झालं नाही, तुम्ही पुढे बघालच. पण मग गर्दी तरी पण खूप जास्त होती तिथे, कारण मंथ एंड पण चालू होता डिसेंबर आणि भरपूर लोकांना सुट्ट्या पण असतात त्यामुळे. तर आता आम्ही 2-3 तासाच्या म्हणजे प्रतीक्षा केल्यानंतर आम्ही फायनली मंदिरात पोहोचलो. आणि मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की देवीचा अभिषेक चालू होता, कारण देवी आता निद्रा अवस्थेत होती, त्यामुळं देवीला अभिषेक असंच म्हणजे पलंगावर झोपूनच केला जात होता. तर तुम्ही इथे बघताय, कारण शाकंभरी नवरात्र उत्सव चालू होण्यासाठी फक्त 2 ते 3 दिवस बाकी होते. आणि असं म्हणतात की नवरात्र उत्सव चालू होण्याच्या आधी देवी निद्रा अवस्थेत असते. तर आम्हाला तिथे दर्शन पण झालं. तुम्ही पण दर्शन करा. आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरच एक तुम्ही इथे बघताय की दगड ठेवलेला होता. त्या दगडाचं नाव मला आठवत नाही आहे, पण गणपती बाप्पांवरूनच त्याचं काहीतरी नाव होतं. आणि तिथे उजवा आणि डावा, म्हणजे उजवा असला तर होकार, डावा असला तर नकार असं होतं. आणि त्या दगडावर हात ठेवायचा आणि तो उजवा फिरला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार असं म्हणतात. आणि जर तो डावा दिशेने फिरला तर आपले मनातली इच्छा पूर्ण होत नाही असं तिथे म्हटलं जात होतं. तर आम्ही सर्वांनी ट्राय केलं, पण सर्वांचे उजव्याच दिशेने फिरले आमचे, त्यामुळं सगळ्यांना छान वाटलं. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. आणि इकडे बघताय की सर्वजण दर्शन करून आले होते. आणि पूजा कमीत कमी 3 ते 4 तास आमचा वेट करत बाहेर बसलेली होती, कारण तिचं दर्शन अगदी 5 ते 10 मिनटातच झालेलं होतं. तर आता बाहेर आलो आम्ही. आणि त्यानंतर सर्वांनी कळसाचं पण दर्शन घेतलं. आणि साधारण आमचं दर्शन होऊन आम्हाला 9-9:30 वाजले असतील मंदिरातून बाहेर येण्यासाठी. बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि फोटो व्हिडिओ दोघंही काढले. तर आम्ही खूप छान रील पण बनवली आहे. ती रील पण तुम्हाला लवकरच येईल. आपला व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड होईल त्यावेळेस रील पण अपलोड होईलच लवकर. तर देवीचं दर्शन वगैरे करून झालं, खूप छान दर्शन झालं. त्यानंतर मग आता आम्ही निघालो होतो. आम्हाला जायचं होतं जेजुरीला. तर आम्ही संध्याकाळी जेजुरीला जाणार होतो, म्हणजे रात्रीतून निघणार होतो आणि सकाळी जेजुरीला पोहोचणार होतो. तर रस्त्याने जाताना म्हणजे रात्रीचं जेवण पण बाकी होतं आमचं. तर म्हटलं आधी सर्वांनी जेवण करू. तर आम्ही ते अविराज हॉटेल म्हणून होतं, तर खूप छान हॉटेल होतं. आतून तुम्हाला त्याचा ॲम्बियन्स बघायलाच मिळेल. तर म्हणजे खूप छान होतं, म्हणजे त्यांनी खूप क्रिएटिव्हिटीने बनवलेलं होतं सगळं. तर आम्ही तिथे जेवण करायला थांबलो होतो. साधारण तिथे पण जायला आम्हाला 10-10:30 वाजले. आणि त्यामुळं हॉटेलमध्ये इतकी काही गर्दी नव्हती. आणि तुम्ही इकडे बघताय की तिथली सर्वात फेमस म्हणजे आजीची भाकरी. आणि ती भाकरी म्हणजे एकदम आपल्या पापडासारखी होती.
तर आम्ही ती पण ऑर्डर केलेली होती पुढे. इकडे बाळ पण झोपलेलं होतं, म्हणजे झोपलेलं नव्हतं ते म्हणजे मध्येच झोपायचं मध्येच खेळायचं. आणि आम्ही मिस्टरांनी त्यांनी ऑर्डर वगैरे दिली. आम्ही ते प्रतीक्षा करत बसलो होतो की कधी जेवायला मिळेल, कारण खूप भूक लागलेली होती. 2-3 तास उभं राहिलो होतो कारण कंटिन्यू दर्शनासाठी. तर त्यानंतर ऑर्डर आली, मस्त मशरूमची भाजी वगैरे ऑर्डर केलेली होती, ती खाल्ली आणि पुढे निघालो होतो आम्ही. निघाल्यानंतर आम्हाला डायरेक्ट जेजुरीला जायचं होतं. तर जेजुरीला आम्हाला स्टे करायचा होता. आम्ही जेजुरीला साधारण सकाळी 5:30 वाजता पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर 1-1.5 तासच आराम केला आणि लगेच कॉल आला की काका एक्सपायर झाले. तर त्यामुळं आम्हाला लगेच घरी रिटर्न निघायला लागलं. आणि तुम्ही बघता की आमचा रूम अगदी मंदिराच्या समोरच घेतलेला होता ह्या वेळेस पण. आणि जेजुरीचा कलश तुम्हाला तिथूनही दिसला असेल. तर चला आम्ही लगेच निघालो. आमचं फक्त 1च दिवसाचं देवदर्शन झालं, बाकीचं आता बघू जेव्हा होईल तेव्हा. तर आता तर घरी निघालो होतो. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.